हॅलो. हॅलो अजित, हाय. अरे प्रेरणा मॅडम आपल्या बिझी आहेत का? कशात? नाही, मी तिला फोन करत होते तर ती काही उचलत नाहीये, कट करतेय, म्हणून विचारलं बिझी आहे का? ऍक्च्युली मला एक नवीन रेसिपी विचारायची होती तिला, म्हणून फोन करत होते. एक मिनिट. हां, अगं इथे ना एक जरा प्रॉब्लेम झालाय. बघितलंस मला वाटलंच होतं तिचा मूड कुठेतरी ऑफ आहे. यार आपली प्रेरणा जरा इमोशनल आहे रे, आणि वल्लरीच्या बाबतीत ती जरा जास्तच पॉझिटिव्ह आहे. अगं हो, पण स्वतःला त्रास करून काही फायदा आहे का? पण आता का अजित, एक आयडिया आहे. प्रेरणा कितीही अपसेट असली तरी तिचं मन स्वयंपाकात रमतं. म्हणजे एखादा पदार्थ बनवत असेल ना तर ती 100% त्याच्यामध्ये गुंतून जाते, सगळं विसरते. आत्ताच तिने डबल डेकर मोदक केले होते, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ती गोष्ट आपल्याला नक्की हेल्प करू शकते. नवरा मी आहे, पण तुम्ही मैत्रिणी जास्त ओळखता तिला माझ्यापेक्षा. हो मग विषय आहे का? ओळखतोच. बरं ऐक, तिला फोन दे. हा, हे नक्की. तिला फोन दे अजित. तुम्ही भांडता, नंतर मी शिवा खातो. देतो. प्रेरणा. काय? फोन. मला नाही बोलायचे. तेज आहे. तेजा, मी नंतर फोन करते तुला. ऐक, मला माहिती आहे तुझ्या खूप कंप्लेंट्स आहेत, तुला आता खूप कामं आहेत, तुम्ही खूप बिझी असता, मैत्रिणींना वेळ द्यायला तुमच्याकडे वेळ नसतो. पण आता माझं काम खूप महत्वाचं आहे, प्लीज ऐकून घे. आणि हे काम तुला आत्ताच्या आत्ता करावंच लागेल. काय आहे, तुझ्या डबल डेकर मोदकांचा व्हिडिओ माझ्या एका मैत्रिणींनी बघितला आणि तिला 2 डझन मोदक हवेत. प्लीज तुला ते करावंच लागेल. तेजा, हे बघ, माझा मूड नाहीये, मी आज नाही. ऐक ना, तुझं मूड आपण ना डीप फ्राय करू नंतर तेलामध्ये, ओके? प्लीज. प्रेरणा, बाप्पा आलेत ग, गणपती आहेत. मोदकांच्या ऑर्डरला तरी नाही म्हणू नकोस प्लीज. ते, आणि मी ऍड्रेस सेंड करते, पटपट ऍड्रेस नोट डाऊन करून घे आणि तिकडे पाठव, ओके? चल, बाय 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 बाय. ओके, बाय 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 बाय. ते फोन गरम झालाय. कोण आहे? हॅलो, हाँ वसंत भाऊजी बोला ना. काय? किती? 51 डबल डेकर मोदक हवेत.
नाही भाऊजी, कसं आहे, दिले असते पण मी ना जरा एका वेगळ्या सिच्युएशन मध्ये अडकली आहे, त्यामुळे तुम्ही काय अजित. अरे वसंता, हा बोलतोय. किती मोदक हवेत? 51. हा चालेल ना. हो हो, हा मी सांगतो प्रेरणाला. चल चल. अरे काय प्रॉब्लेम आहे तुझा? मी सांगत होते ना नाही म्हणून त्यांना. कशाला हातातून फोन ओढून घेतलास आणि हो म्हटलास? तुझ्यासाठी. तू हे ओव्हर थिंकिंग बंद करून कामामध्ये मन रमव म्हणून. प्रेरणा, तू हे सतत विचार करत बसलेली ना, मला नाही बघवत. आणि वल्लरी खूप हुशार मुलगी आहे. ती तिचे प्रॉब्लेम हँडल करेल. आणि काही गरज पडली तर आपण आहोत ना मित्र म्हणून. तू अशी उदास नको ना राहूस प्लीज. बर अजित, किती समजून घेतोस रे मला? माझ्या मनात नक्की काय चालू आहे ते बरोबर कळतं तुला. आणि मी उदास असले की माझा मूड ठीक कसा करायचा हे छान कळतं. पण बघ ना, मनोज भाऊजी आणि वल्लरी या दोघांचंही नातं असंच होतं रे. एकमेकांच्या साथीने त्यांची सगळी स्वप्न पूर्ण करत आलेत ते आजपर्यंत. पण आता मात्र काय होऊन बसलंय हे सगळं अजित? एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे मनोज भाऊजी आणि वल्लरी आज एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. अजित, मी ना फक्त स्वामींकडे एकच प्रार्थना करू शकते. स्वामी, हा असा दिवस आम्हा दोघांच्या आयुष्यात कधीच येऊ देऊ नका. आणि मनोज भाऊजी आणि वल्लरीमध्ये जो दुरावा निर्माण झालाय तोही लवकरात लवकर मिटावा. कारण आम्हाला त्यांना आधीसारखं पाहायचंय, पुन्हा एकदा एकत्र. मला काय वाटतं माहितीये, अजून थोडं पाणी टाकायची गरज आहे. तीजा क्या बात कर रही है? टाक टाक, पाणी टाक, पाणी टाक पटकन. तालाब हो गया इसमें? अरे नाही, तू ऐक माझं, टाक पाणी टाक. हर्षित लाव ना हात आता. बाई, अरे यार हर्षित, तू जास्त पाणी टाकलं. पीठ टाक आता त्याच्यामध्ये. एक मिनिट, मदर इंडिया म्हणून हे सगळं का करतीये? का करतेस म्हणजे? आता ती वल्लरी बघ, वकील आहे पण तरी तिला पूर्ण स्वयंपाक येतो. हर्षित, प्रेरणा, तिला स्वयंपाक पण येतो, मोदक पण येतात, डबल डेकर मोदक येतात. आणि मला सतत कणी काही मळता येत नाही. हर्षित, नाही, माझं ठरलंय, मी शिकणार आहे सगळं. आता बघ तू. तेजा, देख, तू जो काम करती है अपना काम वो अच्छे तरह से करती है ना? थँक्यू. मग तू ही ऍडिशनल जिम्मेदारी का घेतीये तेजा? आपण काहीतरी ऑर्डर करू ना प्लीज. नाही. अरे असं काय करतोस हर्षित? पुढचा विचार करते ना मी. आता बघ, उद्या आपलं लग्न होणार, आपल्या घरी 4 पाहुणे येणार, तर त्यांना काहीतरी करून खायला घालता आलं पाहिजे ना मला. एक मिनिट, खडी रह, सामने खडी रह. एक मिनिट मला हर्षित, मला चेक करू दे, बुखार तर नाही ना तुला? एक मिनिट, आखी खोल. ते ड्युअल पर्सनॅलिटी डिसऑर्डर नाही ना झाली तुला? गप्प बसा, काही नॉनसेन्स बडबडू नकोस. मॅडम, हे बघा, तुम्हाला जे काही रसोईमध्ये करायचं ना, ती तुमची जिम्मेदारी. हा, करते, ही बाई सगळं करेल. आता जा, तू वेगळं काहीतरी कर, जा. देवा. हर्षित, एखादं कपल जेव्हा असं छान हसत खेळत असतं, आनंदाने राहत असतं, तेव्हा खरंच किती छान वाटतं ना. आपली वल्लरी, मनोज
हे दोघं पण आधी किती स्वीट राहायचे यार, छान हसत खेळत राहायचे. आता दोघांमधल्या गोष्टी परत कधी नॉर्मल होतील देव जाणे. खरंच मला कळत नाहीये वल्लरीला काय गरज होती हे सगळं करण्याची. अक्कल नव्हती का? स्वतःचा संसार वाचवायचा ना, मनोजच्या विरोधात जाऊन केस. नाही यार, प्रेरणा पण बघितलंस ना किती डिस्टर्ब आहे वल्लरीमुळे फक्त. तेजा मैं तेरा कंसर्न समझ सकता हूँ, पर तू बता, अगर इस केस में मनोज इन्वॉल्व नहीं होता तर तुम्ही मैत्रिणींनी वल्लरीला सपोर्ट केला असता ना. तिची 25th केस म्हणून ती जिंकावी म्हणून तुम्ही देवाकडे प्रार्थना केली असती. हे बघ, आपल्या माणसांचा विषय येतो ना तेव्हा काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. वल्लरीताई तिची तत्व कशी सोडू शकेल याचा विचार केला का तू? म्हणजे तुला पण असंच वाटतंय की वल्लरी बरोबर आहे? मैंने जब पहली बार इस केस के बारे में सुना तो मला मनोजसाठी वाईट वाटलं. वल्लरीताईचा राग पण आला, पण वल्लरीताई तिच्या तत्वांसाठी लढते. अपने उसूलों के लिए वो अपनी जान भी दे सकती है. अरे मला असं वाटतं की या केसच्या बाबतीमध्ये वल्लरीताई बरोबर आहे. ऐक ना, जाऊ दे हा विषय. हा विषय काढून मला आपला मूड स्पॉइल नाही करायचा. अच्छा, त्यामुळे मला मदत कर.